तर ही 2 आरोपी सापडले आपल्यालाच। यांनी आज अजून तसंच केलं आपली तोडफोड। वरनं बायकोला शिवाय द्यायला लागलेत आमच्याही, आणि वरनं दमदाटे खलास करीन, तुला मारून टाकेन। आज मी इथं नव्हतो म्हणून वाचलो, नाहीतरी मलाच मारायला आलती। ही पूर्ण बॅनर फाडून टाकले जात, कारण की रोजच असं त्रास चालू झालेला आम्हाला। ढवार जेवणासाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले हॉटेल भाग्यश्री आणि नुकतेच फॉर्च्युनरमुळे चर्चेत आलेले भाग्यश्री हॉटेल हे मागील काही दिवसापासून चर्चेत होते। या चर्चेचं कारण होतं की हॉटेल भाग्यश्रीची तोडफोड झाली होती, हॉटेलवर दगडफेक सुद्धा झाली होती। याच्यावर आम्ही मागील काही दिवसात व्हिडिओ सुद्धा टाकला होता। त्यात सांगितलं होतं की मराठी उद्योजकावर असा अन्याय का होतो। त्या बातमीला 10 दिवस अजून झाले नाहीत, तेवढ्यातच अजून हॉटेल भाग्यश्रीची तोडफोड करण्यात आली आहे। हॉटेल मालकाला व त्यांच्या घरच्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली आहे। परंतु यावेळेस हे सर्व करताना आरोपी सापडले आहेत। तुम्ही पुढे व्हिडिओ मध्ये संपूर्ण घटना सविस्तर पहा। आपलं हॉटेल भाग्यश्री आज आपण शनिवार बंद होतो म्हणलेला आहे, कारण की आपण ते इमानाची घटना झाल्यामुळे आज बंद ठेवतो मी त्यासाठी। तर ही 2 आरोपी सापडले आपल्यालाच। यांनी आज अजून तसंच केलं आपली तोडफोड। माग जाऊ आज आपली तोडफोड रिटर्न केलेली, आज रिटर्न तोडफोड माझी मी कष्टातून उभा करतोय, आणि ही रोजच येऊन असं तरच चालू आहे। ज्या दिवशी हॉटेल बंद मुद्दावाने येतात, माझं हॉटेल बंद करून मला इथून पळवायची कोशिश चालू आहे, आणि वरनं बायकोला शिवाय द्यायला लागलेत आमच्याही, आणि वरनं दमदाटे खलास करीन, तुला मारून टाकेन। आज मी इथं नव्हतो म्हणून वाचलो, नाहीतरी मलाच मारायला आलती। म्हणजे माझ्यावर अत्याचार चालूच आहे, म्हणजे कुणी याच्यावर प्रशासन बी चांगले कडक कारवाई करणार म्हणून हे अशी सुकील झाल्यात। आज किती नुकसान केली, या इकडे जाऊ तुम्ही, इकडे बघा हे बॅनर अजून पूर्ण करून हे बितडावरचं बॅनर पूर्ण इकडान रे, इकडान इकडान इकडं हे पूर्ण बॅनर फाडून टाकले जात, हे पूर्ण बॅनर मी रोज कष्टाने उभा करतोय। हो का, हे पूर्ण अजून हे कशी नुकसान आहे माझी। माझा पर्सनल एवढंच म्हणणं आहे, आणि आपल्या भाऊबेकाला एवढंच म्हणणं आहे, असल्यावर कठोर कारवाई करायला हवा, कारण की रोजच असं त्रास चालू झालेला आम्हाला। कारण की मी करून खातो म्हणून त्रास चालू झालेला, आणि वरनं धमकी द्यायला लागला, तुला खलासच करतो इथून गेल्यावर।